नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे वर्तुळ सराव संच 3.2 हा आपण सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? आता या प्रश्नाचं उत्तर आपण इथं म्हणूया. उत्तर यामध्ये 2 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. जर दोन वर्तुळे एकमेकांना आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढताना त्रिज्यांची वजाबाकी होते, म्हणजेच त्रिज्यांचा फरक. दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढताना त्रिज्यांची बेरीज होते. आता इथे आपल्याला दोन आंतरस्पर्शी वर्तुळे दिलेले आहेत, तर त्यांच्या त्रिज्या तुम्हाला दिलेल्या आहेत 3.5 सेमी आणि 4.8 सेमी. तर आपल्याला इथं सुरुवातीला म्हणावं लागेल, दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे, तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपण R1 घेऊया, ही 3.5 सेमी, आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 घेऊया, ही 4.8 सेमी. इथं म्हणावं लागेल, दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर. तर ते अंतर कसं असतं, तर त्यांच्या त्रिज्यातील फरक. तर त्रिज्यातील फरक म्हणजेच वजाबाकी. आता इथे R2 ही मोठी आहे आणि R1 ही छोटी आहे, तर इथे R2 वजा R1 अशी करावं लागेल. R2 ही त्रिज्या 4.8 ही मोठी आहे आणि R1 ही 3.5 सेमी जी आहे ती छोटी आहे, म्हणून इथे फरक करताना, इथे वजाबाकी करताना मोठ्या त्रिज्यातून लहान त्रिज्या वजा करायची आहे. मग इथे मोठी त्रिज्या आहे 4.8 वजा 3.5. आता ही वजाबाकी तुम्ही डायरेक्ट भी करू शकता किंवा बाजूला पानावर भी करू शकता तुम्ही. इथे 8 मधून 5 गेल्यानंतर 3 उरतील पॉईंट तसाच, आणि 4 मधून 3 गेल्यानंतर 1, तर 1.3 सेमी अशा प्रकारे त्यांच्यातील फरक. इथे म्हणावं लागेल आपल्याला शेवटी, दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर तर 1.3 सेमी आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं उत्तर येईल. प्रश्न दुसरा, बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? आता याच्या अगोदरचा जो प्रश्न होता त्यामध्ये अंतरस्पर्शी वर्तुळे दिली होती, यामध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढताना त्रिज्यांची बेरीज करायची आहे. आता इथे सुरुवातीला आपल्याला म्हणावं लागेल, इथे म्हणूया पहिल्यांदा सुरुवातीला उत्तर. तर आता इथे आपल्याला बाह्यस्पर्शी वर्तुळ दिलेले आहेत, म्हणून इथं पहिल्यांदा म्हणूया बाह्यस्पर्शी
स्पर्शी दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे. आता पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपण R1 घेऊया. ती आपल्याला 5.5 सेमी इतकी दिलेली आहे. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 घेऊया. ती 4.2 सेमी दिलेली आहे. आता आपल्याला त्यांच्या केंद्रातील अंतर काढायचं आहे. मग इथं म्हणायचं केंद्रातील अंतर. तर बाह्यस्पर्शी वर्तुळे जर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढताना त्रिज्यांची बेरीज करायची. आता बेरीज ही क्रमनिरपेक्ष असते, ती कशी केली तरी चालेल, परंतु वजाबाकी करताना आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागते. इथे बेरीज करताना तुम्ही R1 अधिक R2 अशी डायरेक्ट बी घेऊ शकता. इथे R1 अधिक R2 असंच घेऊया आपण. इथे R1 जी आहे ती 5.5 अशी आहे अधिक 4.2 इतकी. आता ह्या दोघांची बेरीज करताना इथे 5 आणि 2 या दोघांची बेरीज 7 होईल आणि 5 अधिक 4 या दोघांची बेरीज 9 होईल. तर अशा प्रकारे 9.7 सेमी असं त्याचं उत्तर येईल. शेवटी आपण म्हणूया इथे बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर 9.7 सेमी आहे. प्रश्न तिसरा आहे, त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी एक बाह्यस्पर्शी आणि 2 आंतरस्पर्शी वर्तुळे काढा. या ठिकाणी तुम्हाला पट्टी पेन्सिल कंपासच्या सहाय्याने इथे बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळे काढायचे. तर सुरुवातीला आपण इथे उत्तरात म्हणूया एक पहिलं प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया बाह्य स्पर्शी वर्तुळे. आता बाह्यस्पर्शी वर्तुळे काढताना पहिल्यांदा तुम्हाला एक केंद्र घ्यावं लागेल. आता तुम्हाला कळण्यासाठी इथे मी कलर पेननी इथे आकृती काढणार आहे. तुम्ही पेन्सिलनेच काढायचे आहे. इथे पहिल्यांदा एक केंद्र घेतो मी, त्याला म्हणूया P केंद्र. इथे पट्टीमध्ये बरोबर मोजून तुम्ही 4 सेंटीमीटर त्रिज्या घ्या. या P केंद्रावर ठेवा. तुम्हाला परीक्षेला जर आकृती आली तर तुम्हाला पट्टी पेन्सिलने काढायचे. इथं समजण्यासाठी मी कलर पेनने घेतोय. तर सुरुवातीला आपण P केंद्र घेतलेलं आहे आणि 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलेलं आहे. आता आपल्याला दुसरं जे वर्तुळ घ्यायचं आहे ते याला बाह्यस्पर्शी आहे. आता दुसरं जे वर्तुळ घ्यायचं आहे ते आपल्याला 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं घ्यायचं आहे. तर कंपासमध्ये आपण 2.8 म्हणजे इथे 2च्या नंतर छोट्या ज्या मिलीमीटरच्या 8 ज्या लाईन्स आहेत त्या 8 लाईनमधल्या इथे एक लोखंडी टोक त्यावर ठेवा आणि पेन्सिलचं टोक शून्यावर न्या, म्हणजे 2.8 इतकी त्रिज्या येईल. आता बाह्यस्पर्शी जर असतील तर इथे तुम्हाला इथे हे जे पेन्सिलचं टोक आहे ते याच्यावर आलं पाहिजे. वर्तुळाला स्पर्श होईल अशा प्रकारे पेन्सिलचं टोक घ्या आणि दुसरं टोक इथे बाहेरच्या बाजूला आणि तुम्ही ते वर्तुळ काढायचं आहे. हे 2.8 सेंटीमीटरचं वर्तुळ घेऊन इथे केंद्र तुम्हाला घ्यायचं आहे Q.
तर अशा प्रकारे तुम्ही बाह्यस्पर्शी वर्तुळे काढू शकता. जर हे आपण जोडलं तर हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये येतात. वर्तुळाचा स्पर्शबिंदू आणि वर्तुळांची केंद्र हे जर तुम्ही जोडत गेलात इथे वर्तुळावर तुम्ही ए बिंदू घ्या, वर्तुळावर तुम्ही ए बिंदू घ्या स्पर्शबिंदू, आणि इथे ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर आणि याची त्रिज्या आहे 2.8 सेंटीमीटर. जर यांच्या केंद्रातील अंतर काढायचं असेल तर त्रिज्यांची बेरीज होईल, या दोघांची बेरीज. तर अशा प्रकारे ही तुम्हाला रचना करावी लागेल. आता 2 नंबरमध्ये याच्यामध्ये आपल्याला आंतरस्पर्शी सुद्धा वर्तुळे काढायचे आहेत. तर इथे म्हणूया आंतरस्पर्शी वर्तुळे. केंद्र पी घेऊया. इथं केंद्र घेतलं आपण पी. 4 सेंटीमीटरवर लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिलचं टोक तुम्ही शून्यावर न्या. म्हणजे इथे 4 सेंटीमीटर आपल्याला त्रिज्या घेण्यासाठी कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. या पी केंद्रावर आपण लोखंडी टोक ठेवून सुरुवातीला 4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं आहे. आता आपण हे 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेतलेलं आहे. आता आपल्याला पट्टीमध्ये 2.8 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे. इथे 2च्या नंतर जी मिलीमीटरची 8 घरं आहेत ती तुम्ही त्याच्यावर एक लोखंडी टोक न्या आणि दुसरं पेन्सिलचं टोक शून्यावर. 2.8 सेंटीमीटर त्रिज्या आली पाहिजे. अंतरस्पर्शी वर्तुळे काढायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या पी केंद्रापासून सरळ पेन्सिलने थोडंसं रफमध्ये तुम्ही डॉट डॉट वाढवू शकता, सरळ रेषा घेऊ शकता. तर यामध्ये 2.8 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे. आता आंतरस्पर्शी काढायचे असेल तर हे जे टोक आहे ते आपण वर्तुळावर आलं पाहिजे, इथे वर्तुळावर आलं पाहिजे, आणि दुसरं टोक ह्या पेन्सिलचं टोक जे आहे ते ह्या रेषाखंडावर आलं पाहिजे. तर वर्तुळाला बरोबर वर्तुळावर ते स्पर्श झालं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही वर्तुळ घ्यायचं आहे. तर हे आंतरस्पर्शी वर्तुळ अशा प्रकारे तुम्ही रचना करू शकता. तर दुसऱ्या वर्तुळाचं हे लोखंडी टोक जिथे ठेवलं होतं तिथं तुम्ही क्यू बिंदू घ्या. दोन्ही वर्तुळांचा स्पर्शबिंदू तुम्ही इथे ए घेऊ शकता. तर ए. आता पहिल्या ज्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती आपण 4 सेंटीमीटर घेतलेली आहे. 4 सेमी इथून एवढी, आणि छोट्याची जी 2.8 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर यांच्या केंद्रातील अंतर काढायचं असेल तर या मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या काय करावं लागेल, वजा करावं लागेल, म्हणजे पी क्यू केंद्रातील अंतर येईल. या प्रश्नामध्ये फक्त रचना करायला लावलेली आहे, केंद्रातील अंतर काढायचं नाही, पण तुम्ही जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. प्रश्न 4 आकृती 3.27 मध्ये केंद्र पी आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात. बिंदू आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदते. तर एक रेख AP समांतर रेख BQ हे सिद्ध करा. 2 त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB हे सिद्ध करा. 3 जर कोन PAR चे माप 35 अंश असेल तर कोन RQB चे माप ठरवा. या प्रश्नासाठी ही आकृती दिलेली आहे. या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला ह्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. यामध्ये 2 सिद्धता आहेत आणि एक तुम्हाला गणित स्वरूपामध्ये विचारलेला आहे. जर एक AP समांतर रेख BQ हे सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला ह्या स्टेप लक्षात ठेवाव्या लागतील. AP आणि PR ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या एकरूप होतील, म्हणून त्रिकोण
APR हा जो आहे तो समद्विभुज त्रिकोण होईल. तर समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. तर AP समोरचा जो कोन आहे हा R आणि PR समोरचा A कोन हे दोन्ही कोन सारखे होतील. क्यू केंद्र वर्तुळामध्ये RQ आणि QB ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्या कारणाने हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण तयार होणार आहे. त्याच्या एकरूप बाजू ज्या आहेत त्या समोरचे कोन एकरूप असणार आहेत. इथे या RQ समोरचा B कोन आणि QB समोरचा R कोन हा सारखा होणार आहे. आणि हे जे कोन आहेत ते एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे हा जर 1° असेल तर हा सुद्धा 1° होईल. त्यानंतर याचा विरुद्ध कोन हा 1° होईल आणि ह्या कोनाला सुद्धा हा कोन एकरूप आहेत. म्हणजे हा x असेल तर हा x आहे. म्हणजे हे चारही कोन सारखे होणार आहेत. आता आपल्याला चारही कोनांपैकी इथे जर A कोन आणि हा B कोन हा आपण एकरूप दाखवू शकलो तर हे या Z आकृतीमध्ये म्हणजे AP आणि BQ ही जर AB छेदिका घेतली, ह्या Z आकृतीच्या खाच्यामध्ये जे झालेले कोन आहेत ते व्युत्क्रम कोन आहेत. मग व्युत्क्रम कोन कसोटीनुसार आपण AP आणि BQ ही समांतर घेऊ शकतो. त्यानंतर हे जर कोन एकरूप असतील तर इथे त्रिकोण सुद्धा आपण समरूप दाखवू शकतो. आपल्याला A कोन जर 35° दिला असेल तर इथे Q कोन काढायचा आहे. त्यासाठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता. इथे A कोन 35° असेल तर हा सुद्धा 35 होईल. इथे त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेनुसार तुम्ही हा P कोन काढून त्याचा व्युत्क्रम कोन म्हणजे Z आकृती अशी जर वापरली तर Q काढू शकता. किंवा इथे हा A कोन B ला एकरूप आहे आणि A कोन 35° दिला असेल तर B कोन सुद्धा 35° होईल. त्याचप्रमाणे इथे R कोन 35° होईल आणि ह्या त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म वापरून आपण Q कोन काढू शकतो. इथे अनेक पद्धतीने इथे Q कोनाची किंमत काढता येईल. पण तुम्ही इथे कोणती तुम्हाला जी सुचेल आणि व्यवस्थित असेल ती पद्धत तुम्ही वापरून Q ची किंमत काढू शकता. आता सुरुवातीला आपण पहिली सिद्धता सिद्ध करण्यासाठी जे पॉईंट्स पाहिलेले आहेत ते कसे मांडायचे आहेत ते बघूया. तर सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता किंवा उत्तर म्हणू शकता तुम्ही. तर सिद्धता इथे सुरुवातीला आपण म्हणूया आकृती मध्ये केंद्र P वर्तुळात रेख PA एकरूप रेख PR ला एकरूप आहे. याला कारण देताना एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कोन PAR हा एकरूप असेल कोन PRA याला विधान क्रमांक 1 द्यायचा आहे. त्याला कारण द्यायचं आहे एकरूप बाजू समोरील कोन एकरूप. कोन ARP हा एकरूप आहे कोन BRQ याला विधान क्रमांक 2 द्या. हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकमेकांना एकरूप असतात. इथं केंद्र Q वर्तुळात रेख RQ एकरूप रेख BQ याला कारण द्यायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या
आता यामध्ये सुद्धा जशी स्टेप वरती वापरली होती तशीच याच्यामध्ये हे कोण एकरूप दाखवायचे आहेत आपल्याला. तो कोण BRQ हा एकरूप आहे कोण RBQ. याला विधान क्रमांक 3. इथं हे मगाशी जे कारण दिलं होतं ते द्या. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. आता विधान क्रमांक 1 मध्ये हे दोन कोण सारखे दाखवले होते. विधान क्रमांक 2 मध्ये एकमेकांना विरुद्ध कोण आणि विधान क्रमांक 3 मध्ये हे दोन कोण सारखे दाखवले. मग जर ह्या ठिकाणी हे सगळेच कोण सारखे होणार आहे, पण आपल्याला एक हा जो ए कोण आणि कोण बी हा सारखा घ्यायचा आहे. इथे सगळेच कोण सारखे होणार आहेत. इथे आपल्याला जो गरजेचा आहे कोण ए आणि कोण बी आपण एकरूप दाखवले तर हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण कसोटीनुसार या ठिकाणी रेख आपण समांतर दाखवू शकतो. तर इथे म्हणूया आपण कोण PAR. कोण PAR हा एकरूप आहे कोण RBQ. याला विधान क्रमांक 4 म्हणूया. याला विधान 1, 2 आणि 3 वरून. मग आपल्याला जे पहिलं साध्य दिलं होतं ते आपण इथे म्हणू शकतो. रेख AP समांतर रेख BQ. तर या ठिकाणी हे व्युत्क्रम कोण कसोटीने. आता आपल्याला दुसरी जी सिद्धता आहे, इथे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. तर इथे कोणते दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत, तर इथे कोण APR आणि त्रिकोण कोण BRQ आपल्याला समरूप दाखवायचे आहेत म्हणून इथे मध्ये. आपल्याला हे दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे असतील तर आपण विधान 4 मध्ये इथे हा ए कोण बी ला एकरूप दाखवलेला आहे तो आपण तसाच घेऊया. तर कोण PAR हा एकरूप आहे कोण RBQ. तर हे विधान 4 वरून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर एकमेकांचे विरुद्ध कोण जे आहेत ते इथे घ्या. तर कोण ARP हा एकरूप आहे कोण BRQ. हे विरुद्ध कोण म्हणूया. विरुद्ध कोण विधान 2 वरून. विधान 2 मध्ये आपण ते एकमेकांचे विरुद्ध कोण एकरूप दाखवलेले आहेत. पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांना एकरूप झालेले आहेत म्हणून इथे कोको कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप होतील. आपल्याला एकास एक संगती इथे लावायला लागेल. कोण ए कडून पी कडून असं जाऊया आपण. इथं जर आपण व्युत्क्रम कोणाला असं चिन्ह केलं तर तुम्हाला एकास एक संगती लावायला सोपं पडेल. तर इथे व्युत्क्रम कोण कडून केंद्राकडून असं इकडं आलेलं आहे पण. तर इथे सुद्धा आपल्याला व्युत्क्रम कोण कडून केंद्राकडून इथं म्हणा त्रिकोण APR समरूप आहे त्रिकोण BQR. इथे त्याला कारण द्या कोको समरूप कसोटी. आपल्याला कोण PAR हा जर 35 अंशाचा जर दिला असेल तर आपल्याला Q कोण काढायचा असेल तर तो कसा काढायचा. तर हा 35 असेल तर हा सुद्धा 35 होईल कारण तो त्याचा व्युत्क्रम कोण आहे.
आता हा 35 असेल तर ह्या कोनासारखाच हा आर कोन आहे, तर हा 35 होईल. आणि मग ह्या त्रिकोणाचा गुणधर्म वापरून त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते, हा गुणधर्म वापरून आपण क्यू कोन काढू शकतो. इथं म्हणूया आपण कोन PAR आपल्याला दिलेला आहे, तर कोन PAR हा 35 अंश हा दिला आहे. तो कोन PAR बरोबर कोन RBQ. तर हा जर 35 अंश असेल तर हा सुद्धा 35 अंश असणार आहे. इथे विधान, तर याला आपण विधान क्रमांक 5 म्हणूया. तर विधान हे 5 आहे, तर आपण विधान 4 आणि 5 वरून तर याचं सुद्धा माप 35 अंश घेऊ शकतो, कारण ते एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. हा जर 35 अंश असेल तर विधान क्रमांक 3 मध्ये आपण हा सुद्धा 35 अंश दाखवलेला आहे. मग इथे म्हणून कोन BRQ हा सारखा आहे RBQ ला, तर इथे हा सुद्धा 35 अंश असेल. इथे विधान 3 वरून आता आपल्याला ह्या कोनांची मापं मिळालेली, तर इथे आपण त्रिकोण RQB मध्ये तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. तर कोन RBQ अधिक कोन BRQ अधिक कोन आपल्याला जो काढायचा आहे RQB. तर ह्या तिन्ही या त्रिकोणाचे कोन आहेत, त्या सगळ्यांची बेरीज 180 अंश असणार आहे. इथं म्हणूया त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. आता आपल्याला यामध्ये कोणकोणत्या कोनांची मापं आपल्याकडे आहे, तर इथे आपण RBQ हा 35 अंश आहे. त्यानंतर BRQ हा सुद्धा 35 अंश आहे. आणि कोन RQB हा आपल्याला काढायचा आहे 180 अंश. मग आता 35 आणि 35 या दोघांची बेरीज 70 अंश होईल, अधिक कोन RQB बरोबर 180 अंश. मग इथे कोन RQB मिळवायचं असेल तर 180 अंशाकडे 70 अंश पक्षांतर करावं लागतील, 70 अंश. मग आता कोन RQB हा 180 मधून 70 अंश गेल्यानंतर 110 अंश उरेल. तर अशा प्रकारे कोन RQB बरोबर 110 अंश येईल. तर हे आपलं तिसरं उत्तर येईल. प्रश्न 5वा आकृती 3.28 मध्ये केंद्र A व B असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू E मध्ये स्पर्श करतात. रेषा L ही त्याची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे C व D मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील तर रेख CD ची लांबी किती असेल? आता या प्रश्नासाठी ही आकृती दिलेली आहे. आता ह्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला CD ची किंमत काढायची आहे. त्यासाठी आपल्याला यामध्ये काही रचना कराव्या लागतील. तर त्या कशा करायच्या आहेत आणि ह्या गणिताच्या स्टेप काय आहेत ते आपण ह्या आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. आपल्याला CD ची किंमत जर काढायची असेल तर यामध्ये आपल्याला ह्या रचना कराव्या लागतील. रेख AC, रेख BD, रेख AB आणि इथे आपल्याला AM जो आहे तो लंब BD वर काढावा लागेल. तर ह्या प्रकारच्या रचना आपल्याला करायच्या आहेत.
ते आपण उत्तरात डायरेक्ट लिहिणार आहोत. आता हे का करायचं आहे, तर त्यासाठी स्टेप लक्षात ठेवा. आपल्याला ह्या ए केंद्र वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर दिलेली आहे आणि बी केंद्र वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि जर आपण ए बी जोडली तर ही ए वर्तुळ केंद्राची त्रिज्या एई आणि बी केंद्र वर्तुळाची त्रिज्या ई बी हे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजे ए बी काढायचे असेल तर ह्या दोन्ही त्रिज्यांची बेरीज करावं लागेल. म्हणजे 4 आणि 6 या दोघांची बेरीज. आता आपल्याला जर सी डी काढायचं असेल तर इथे ही जी संपूर्ण आकृती जी आहे ती अशी विशिष्ट आकृती नाही कोणती, तर त्याला जर आपल्याला विशिष्ट आकृतीमध्ये रूपांतर करायचं असेल तर इथे आपल्याला माहिती आहे की रेषा एल ही दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असल्यामुळे ही या त्रिज्यांच्या बाह्य टोकांशी लंब असणार आहे. म्हणजे इथं 90 अंशाचे कोन होतील. आता इथे जर 90 अंशाचे कोन होत असेल आणि आपण जर इथून ए बिंदूतून जर ह्या बी डीवर लंब टाकला तर इथं सुद्धा 90 अंशाचा कोन होईल. मग हे 3 कोन जर 90 अंशाचा असेल तर चौथा हा कोन सुद्धा 90 अंशाचा असणार आहे. ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात तो आयत असतो. तर इथे हा आयत असल्यामुळे याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या येणार आहेत. ए सी ही बाजू जी आहे ते समोरची बाजू डी एम आहे. तर ही 4 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर ही समोरची सुद्धा ही 4 सेंटीमीटर येईल. आता आपल्याला बी डी आपल्याकडे 6 सेंटीमीटर आहे कारण बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची ती त्रिज्या आहे. मग ही जर 6 असेल आणि त्यापैकी ही 4 भेटली तर ही आपण बी एम जी आहे ती 2 ही दोघांची वजाबाकी करून काढू शकतो. आता जर आपल्याला बी एम भेटला आणि ए बी भेटली तर आपण ए एम ही या काटकोन त्रिकोणाचा वापर करून पायथागोरस सूत्राने काढू शकतो. आयताच्या समोरासमोरच्या बाजू ज्या आहेत ए एम आणि सी डी, तर जर आपण ए एम काढू शकलो तर तेवढीच लांबी सी डीची येईल. अशा प्रकारे आपण सी डीची किंमत काढू शकतो. आता हे प्रत्यक्षपणे उत्तरात कसं उतरवायचं त्याच्या स्टेप आपण कशा आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर आपण ह्या रचना ज्या आहेत उत्तरातच लिहिणार आहोत आणि उत्तर कशा प्रकारे लिहायचं ते बघूया. तर आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. केंद्र ए व बी असणाऱ्या वर्तुळात रेख AC रेख BD रेख AB जोडले. रेख AB जोडले त्यामुळं आपल्याला A डॅश E डॅश B असा दरम्यान संबंध भेटला. मग यावरून आपण AB काढू शकतो. तर AB बरोबर AB जर काढायचे असेल तर AE अधिक EB अशी दोघांची बेरीज होईल. आता AB जे आहे त्यामध्ये ए केंद्र वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 4 सेंटीमीटर आहे. तर इथे 4 अधिक EB याची जी आहे ती 6 आहे. या दोघांची बेरीज AB जी आहे ती आपण 10 सेमी याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपण AB काढलेली आहे. आता AB काढल्यानंतर आपल्याला इथे हा लंब टाकायचा आहे. तर इथे ती सुद्धा रचना करायची आहे. रेख AM लंब त्रिज्या BD त्यामध्ये B डॅश M डॅश D काढला. ही रचना केली आपण. रेख CD ही लंब आहे त्रिज्या AC आणि रेख CD लंब आहे त्रिज्या BD. या दोघांनाही कारण
स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता AM हा लंब टाकला आपण तर हा आयत तयार होईल, तो आपल्याला लिहायचा आहे. तर चौकोन ACDM हा आयत आहे. का आहे? कारण त्याचे प्रत्येक कोन काटकोन आहेत. काटकोन जर असतील 90 अंशाचे कोन असतील तर तो एकतर आयत असतो आणि चौरस असतो. काटकोन आहेत. आता जर हा आयत असेल तर त्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असणार आहे. म्हणजे AC जेवढे असेल तेवढीच DM असेल. AC जेवढे आहे तेवढीच DM आहे. तर AC जी आहे ती DM इतकी आहे. तर AC आपल्याकडे आहे 4 सेंटीमीटर, तर DM सुद्धा 4 सेंटीमीटर होईल. त्याचप्रमाणे AM जेवढे आहे तेवढीच CD होईल. ती आपल्याकडे नाही, ती आपल्याला काढायची. तर ह्या आयताच्या समोरासमोरच्या बाजू, आयताच्या सम्मुख भुजा, याला विधान क्रमांक आणि हे 2 असं म्हणूया. विधान क्रमांक 2 म्हणूया याला. आयताच्या सम्मुख भुजा किंवा आयताच्या समोरासमोरील बाजू. B'-M'-D हा दरम्यानचा संबंध वापरून इथे BM काढायचे. तर इथे तर B'-M'-D BD बरोबर BM अधिक MD. आपल्याकडं BD म्हणजे B केंद्र वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे, ती घेऊया आपण 6 सेंटीमीटर. BM आपण काढूया. MD जे आहे ती आपण विधान 4 मधून घेऊ शकतो. इथे 4 विधान 4 वरून इथे 6 वजा 4 बरोबर BM. हा 4 पक्षांतर केला तर वजा होईल, म्हणून BM बरोबर 6 वजा 4 म्हणजे 2. तर BM ही 2 सेंटीमीटर आलेली आहे. BM ही आपली 2 सेंटीमीटर आलेली आहे. आता आपण हा काटकोन त्रिकोण जो आहे तर इथे म्हणूया त्रिकोण ABM. या काटकोन त्रिकोणात, हा काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरस सूत्र वापरूया आपण. पायथागोरस सूत्र. इथे हा 90 अंशाचा कोन आहे M, त्या समोरची बाजू AB जी आहे ती कर्ण आहे, तर AB वर्ग बरोबर, आणि राहिलेल्या ज्या बाजू आहेत AM आणि BM, तर इथे AM वर्ग अधिक BM वर्ग. त्यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या किमती आहेत ते आपण इथे घेऊया. तर AB जी आहे ती आपण सुरुवातीला काढलेली ती 10 सेंटीमीटर आहे, 10चा वर्ग. AM आपल्याला काढायचे. AM आपण काढू शकलो तर आपल्याला CD मिळेल. तर AM वर्ग, तसाच BM जी आहे ती 2चा वर्ग. आता 10चा वर्ग जो आहे तो 100 असतो. AM वर्ग आणि 2चा वर्ग 4. मग इथे हा 4 जो आहे तो पक्षांतर करूया आपण 100 कडे, वजा 4 होईल AM वर्ग. मग AM वर्ग तर 100 मधून 4 गेल्यानंतर 96. आपल्याला AM ची किंमत पाहिजे असेल तर AM वर्गाचं वर्गमूळ AM आलेलं आहे. इथं 96 आपल्याला वर्ग कशाचा आहे माहीत नाही, तर इथे 96 जो आहे तो आपण वर्गमूळात घेऊया. इथं म्हणायचं वर्गमूळ घेऊन, तर इथे आता आपल्याला 96 ह्या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी त्याचे अवयव पाडावे लागतील. तर तुम्ही रफ पान घेऊन त्यावर 96चे वर्गमूळ काढू शकता. तर इथं 96 आपण 2 ने जर भागलं तर इथे 2 चोक 8, 1 उरला 2 8 16,
परत 2 नी बे 2 4 बे चौक 8, परत 2 नी बे 1 बे, बे 2 4, परत 2 नी बे संग 12, परत 2 नी बे त्रिक 6 आणि इथं 3 नी. तर आता याचे आपण जर वर्गमूळ घ्यायचे झाले तर इथं जोडी कशाला आहे ते बघायचं. ह्या 2ला जोडी आहे, या 2ला जोडी आहे, या दोघांना जोडी नाही आहे. तर ह्या 2 जोडींमधला 1 2 बाहेर येईन, या दोघांमधला 1 2 बाहेर येईन. ह्यांना जोडी नाही म्हणजे हे वर्गमुळामध्ये तसेच राहतील. आता हे रफ पानाव करायचं आहे तुम्हाला. इथे वर्गमूळ घ्यायचं असेल तर इथे AM, तर इथे 2 आणि 2 या दोघांचा गुणाकार 4, 4 आणि 2 गुणिले 3, 3 दुने 6. तर अशा प्रकारे तर AM ची किंमत आपल्याला 4 वर्गमुळामध्ये 6 सेमी अशी येईल. AM जेवढी आहे तेवढी CD ही किंमत आहे. तर आपण विधान क्रमांक 2 मधून आयताच्या सम्मुख बाजू ज्या आहेत आपल्याला माहिती आहे की AM जी आहे ती बरोबर आहे CD इतकी, कारण ह्या आयताच्या समोरासमोरची बाजू आहेत. इथे म्हणूया AM जेवढी आहे तेवढी CD आहे. तर ह्या दोघी 4 वर्गमुळामध्ये 6 सेंटीमीटर इतक्या येतील. तर इथे कारण द्यायचे आयताच्या समोरील बाजू एकरूप असतात. आता AM जेवढे आहे तेवढी CD आहे. आपल्याला CD ची किंमत विचारली होती म्हणून इथे म्हणूया CD बरोबर 4 वर्गमुळामध्ये 6 सेमी. तर ही किंमत CD ची येईल. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. तुम्हाला कोणत्या इतर गणितांची शंका असेल तर ते गणित तुम्ही नोटिफिकेशनमध्ये टाका, आम्ही त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवू. धन्यवाद.